आज करण्यात आहोत झणझणीत असा कटवडा आणि रस्सा. सगळं ब्रेकफास्टसाठी रेसिपी बनवू शकतात. पुढं पर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता रस्सा करण्यासाठी सर्वात आधी आपण आता एक वाटण बनवणार आहोत. तर इथे तव्यावर टाकलेला आहे कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा ते चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टाकणार आहे सुकं किसलेले खोबरं. ते सुद्धा थोडंसं आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. त्यामध्ये अद्रक लसूण, त्यानंतर सुका गरम मसाल्यात लवंग, काळी मिरी, दालचिनी, थोडीशी बडीशोप आणि धने हे सुद्धा व्यवस्थित आपण 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आणि हे वाटण आपण आता चांगलं भाजलं गेलं की मिक्सरच्या भांड्यात टाकून गार करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटायचं आहे. त्यात टमाटा पण ॲड केला आहे आणि टोमॅटो टाकून मस्त याची पेस्ट रेडी करून घेऊयात. एका भांड्यात तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच वापरायचं आहे कारण रस्सा आपल्याला इथे मस्तपैकी झणझणीत हवा आहे. आधी ह्यात टाकणार आहे वाटण आणि तेल सुटेपर्यंत छान वाटण आपण फ्राय करून घेऊयात. आता ह्यामध्ये टाकणार आहे सुके मसाले, लाल मिरची पावडर, महाराष्ट्रीयन काळा मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर. ऑलरेडी सुके गरम मसाले वापरले आहेत. मसाले तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात. आता हे मसालेसुद्धा तेलावर चांगले फ्राय करून घेऊयात. मसाले चांगले फ्राय झाले की त्यामध्ये टाकत आहे पाणी आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि याला पण एक चांगली उकळी काढून घेऊयात. इथे आपला वडा रश्श्यासाठी रस्सा रेडी झालेला आहे. इथे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित स्मॅश करायचे आहेत. त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ, त्यावर टाकणार हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं जिरं, हळदी आणि हाताने व्यवस्थित मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे. इथं आपलं वड्यांचं मिश्रण पण रेडी झालं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तडका देऊन हा बटाटा फ्राय पण करू शकतात, पण मी नॉर्मल अशाच प्रकारे करून घेतला आहे. वरचं कोटिंग बनवण्यासाठी चणा डाळचं पीठ याने की बेसन घेतलं आहे. 4 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने आपले वडे छान कुरकुरीत होतात. त्यामुळे टाकलं आहे थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ आणि ओवा. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्टसरसं बॅटर रेडी करायचं. बॅटर आपलं पातळ नको आहे, असं व्यवस्थित घट्टपैकी बॅटर करायचं आहे. म्हणजे वडे आपले कमी तेल पितील अशा प्रकारे बॅटर रेडी करून घेऊयात. आता बटाट्याचं मिश्रण रेडी केलं होतं त्याचे अशा प्रकारे आपण आता बॉल रेडी करून घ्यायचे आहेत. म्हणजे वडे तळताना सोपं जातं. तर इथे मी अशा प्रकारे बॉल रेडी करून घेते. बॅटर परफेक्ट रेडी झालं आहे. त्यामध्ये आता बटाट्याचं इथे अशा प्रकारे बॅटरमध्ये कोट करायचे आहेत आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मी स्लो टू मिडियम ठेवणार आहे. स्लो टू मिडियम होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत वडे फ्राय करून घेऊयात. इथे आपला इथे चमचमीत वडा रस्सा किंवा काही ठिकाणाला कटवडा रस्सा पण म्हणता रेडी झाला आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कानावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमुच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.